अल्ला। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का। ठाकरेंचे आमदार सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत। उपसभापती पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अहिर यांचा अर्ज दाखल। आदित्य ठाकरे सोडून सगळे आमदार शिंदेंसोबत येतील असा अंदाज। मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। शिवसेनेत इनकमिंग मोठं कोणाला घ्यायचा हा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील, शिरसाट यांची प्रतिक्रिया। राज्यात आजपासून मतदार याद्यांची पडताळणी। बूथ लेव्हलचे अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची नोंद घेणार। नव्यांची नोंदणी, पत्त्यामधील बदल आणि नावातील दुरुस्ती सुद्धा होणार। शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन हुकली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून राज्यपालांच्या सहीचं कारण। 5 जुलैनंतर कर्जमाफी जाहीर होणार असल्याची माहिती। वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट लावणं उद्यापासून बंधनकारक। एचएसआरपी नंबर प्लेट नसेल तर 1000 रुपयांचा दंड। राज्यातल्या 1 कोटी वाहनांवर कारवाईची टांगती तलवार। केतन अग्रवाल हत्येचा पुढील तपास। सियाचा भाऊ साहिल गोयल भोवती फिरण्याची शक्यता। साहिल काही लपवतोय का? पोलिसांना दिलेली माहिती खरी आहे का? याबाबत सवाल उपस्थित। नागपुरात अतिसंवेदनशील संघ मुख्यालयाची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचं उघड। मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरच्या अपघातानं सुरक्षेची पोलखोल। मुख्यालय परिसरातले हायटेक कॅमेरे बंद असल्याचा आरोप। हिंदूंची मंदिरं लुटतायत। राम मंदिरातल्या दानचोरी प्रकरणी राज ठाकरे आक्रमक। दानचोरीकडे दुर्लक्ष केलेल्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी। लोकांच्या श्रद्धेला तडा गेला त्याचाही हिशोब मागितला। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या 2 बातम्या।